नमस्कार, आप देख रहे हैं नव भारत समाचार। चलिए रुक करते हैं खबरों की ओर। दिल्ली से आए अपराधियों ने मुंबई में फैलाने वाले थे दहशत। लूट की बड़ी घटना को देना था अंजाम। एटीएस की सतर्कता और कस्तूरबा पुलिस के साथ हुए ऑपरेशन में गिरफ्तार डकैत। दिल्ली के 6 डकैतों को मुंबई में डकैती डालने से पहले 3 पिस्टल 2 चॉपर के साथ पुलिस ने किया गिरफ्तार। मुंबई के बोरीवली कस्तूरबा पुलिस स्टेशन के हद में एक हैरान करने वाला मामला सामने आया, जहां पर मुंबई एटीएस और कस्तूरबा पुलिस स्टेशन को गुप्त जानकारी मिली थी कि कुछ लोग मुंबई में डकैती डालने की फिराक में बोरीवली पूर्व अलोरा गेस्ट हाउस में रुके हुए हैं, जिनके पास हथियार होने की जानकारी मिली। जिसके बाद मुंबई एसटीएस टीम ने कस्तूरबा पुलिस स्टेशन की डिटेक्शन टीम ने मिलकर अलोरा गेस्ट हाउस के पास जाल बिछाया। अलोरा गेस्ट हाउस में छापा मारने पर 2 रूम से 6 लोगों को गिरफ्तार किया, जिनकी झड़ती करने पर आरोपियों के पास से हथियार बरामद हुए। गिरफ्तार आरोपियों के नाम शहादत हुसैन, रहमत हुसैन उर्फ कल्लू, उम्र 77 साल, बरेली उत्तर प्रदेश। असलम शबीर अली, 45 वर्ष, गाजियाबाद उत्तर प्रदेश। नदीम मोहम्मद यूनुस, 40 वर्ष, जामा मस्जिद दिल्ली। रिजवान अब्दुल लतीफ, 49 वर्ष, लक्ष्मी नगर दिल्ली पूर्व। आदिल मोमीन खान, 28 वर्ष, दिल्ली पूर्व। नौशाद अंसार शेख, 22 वर्ष, बुलंदशहर उत्तर प्रदेश के हैं। इन आरोपियों के ऊपर उत्तर प्रदेश और दिल्ली में हत्या और डकैती जैसे कई मामले दर्ज हैं। इन 6 आरोपियों के पास एक विदेशी पिस्टल, एक देशी पिस्टल, 24 जीवित कारतूस, एक देसी कट्टा, 5 कट्टे के जीवित कारतूस, 2 चॉपर और 1 स्कॉर्पियो कार बरामद की। पुलिस से मिली जानकारी के अनुसार ये आरोपी मुंबई में किसी बड़ी डकैती की वारदात को अंजाम देने के लिए आए थे, लेकिन मुंबई पुलिस की सतर्कता की वजह से इन आरोपियों को डकैती डालने से पहले ही गिरफ्तार किया गया। आगे की जांच कस्तूरबा पुलिस कर रही है। मुंबई से नव भारत समाचार के लिए मुरारी सिंह की स्पेशल रिपोर्ट। पुलिस स्टेशन के साथ साठगांठ कर एक ऐसी छापेमारी कर और ऐसे आरोपियों को गिरफ्तार किए हैं जिसे सुनने के बाद आप हैरान रह जाएंगे। उत्तर प्रदेश दिल्ली में आपराधिक डकैती और हत्या जैसे मामले को अंजाम देकर मुंबई किसी बड़े घटना को अंजाम देने के लिए ये आरोपी पहुंचे थे। कस्तूरबा मार्ग के एक होटल के 2 कमरे में आरोपी थे। एटीएस ने कस्तूरबा मार्ग पुलिस के साथ इस होटल में जब छापेमारी किया तो कुल 6 आरोपी गिरफ्तार हुए। उनके पास से एक विदेशी पिस्तौल, एक देसी पिस्तौल, कट्टा, 24 जिंदा कारतूस और 2 कॉपर सहित स्कॉर्पियो कार बरामद हुई। पुलिस के मुताबिक ये आरोपी मुंबई में किसी बड़ी घटना को अंजाम देने वाले थे, लेकिन समय रहते मुखबिरों के खबर पर एटीएस ने उनके मंसूबों पर पानी फेरते हुए उन्हें गिरफ्तार कर लिया। नव भारत समाचार के लिए मुंबई से मुरारी सिंह। मॅडम, कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 6 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. नेमकं प्रकरण काय? आज रोजी कस्तुरबा पोलीस स्टेशन अंतर्गत एक एलोरा गेस्ट हाऊस आहे, या ठिकाणी 6 संशयित इसम हे आले असल्याची माहिती एटीएस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती। त्यांनी ती माहिती एटीसी पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील एपीआय श्री नार्वेकर यांना ती सांगितली। त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही आहे ते वर्कआउट करण्यात आलं। त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला। त्यामध्ये एटीएस पथक जुहू, त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, एटीसी पथकचे श्री नार्वेकर, त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री आंबवडे व त्यांचे पथक, त्याचप्रमाणे स्वतः सिनियर पीआय आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं। त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला। त्या सापळा रचल्यानंतर ज्या रूम आहेत त्या ठिकाणी तिथे झडती घेण्यात आली। ह्या आरोपींची 6 आरोपी आहेत। 6 आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत। त्यांच्याकडे स्कॉर्पियो आहे, त्यातून ते आले होते। 2 दिवसापासून ते सदरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते। त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण 3 वेपन्स मिळालेले आहेत, 29 काडतुसं मिळालेली आहेत, 2 चॉपर, त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती। त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं आहे।
सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे. मॅडम कुठच्या हेतूने मुंबईत आले होते, काय कारण होतं ते काय करू शकतो? बरोबर. आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदरचे जे आरोपी आहेत ते दरोड्याच्या तयारीने आले होते. या ठिकाणी ते मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेकी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते. त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होतं. यापैकी किती लोकांवर आधी काही गुन्हे दाखल आहेत आणि पुढच्या स्वरूपात? यातील जे आरोपी आहेत हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती यूपी आणि दिल्ली या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील जे आरोपी आहेत ते मर्डरचे आरोपी आहेत. त्यांच्यावर चेन स्नॅचिंग व इतर रॉबरीचे देखील गुन्हे दाखल आहेत. मॅडम हे किती दिवसापासून इथे रेकी करत होते आणि या हॉटेल गेस्ट हाऊस मध्ये थांबलेले होते? हे 2 दिवसापासून या हद्दीत आलेले होते आणि 2 दिवसापासून त्यांचं हे काम चालू होतं. मॅम यांचा संबंध कुठच्या गँगशी निष्पन्न झाले का आतापर्यंत? आतापर्यंत तपासामध्ये असं कुठल्या गँगशी निष्पन्न झालेलं नाही. पुढील तपासामध्ये आम्ही ते बघतो. यांच्यामध्ये मास्टरमाइंड कोण आहे किंवा यांना कोणी हँडलर होतं? सध्याचे जे 6 आरोपी आहेत त्यातील एक त्यांचा मास्टरमाइंड आहे. त्याचं नाव शहादत हुसेन रहमत हुसेन उर्फ कल्लू असं आहे. त्याच्याकडे आम्ही आणखीन तपास करीत आहोत. मॅडम याच्यामध्ये Thank you. अजून कोणी इन्व्हॉल्ड आहेत का? त्याचा तपास चालू आहे.